मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे, इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणे हे थोडंसं मनाला पटत नाही. लाखो लोकांच्या आलेल्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर हे जे लवकर झालेलं आहे हे मला असं वाटतं त्या सोशल मीडियाच्या आधारे की अनेकांना पटलेलं नाही. माणसापेक्षा मंडळी, सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आलेल्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण आता पाहिल्या. आणि जरा नीट लक्ष दिलेत ना तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल मंडळी, ती म्हणजे शपथविधीच्या टायमिंगवर शंका घेणारे हे सगळे नेते एकाच पक्षाचे आहेत, शिवसेनेचे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे. त्यातले बहुतांश हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून कॅबिनेटमध्ये बसणारे मंत्रीच आहेत. पडद्यामागे असं काय घडतंय की शिवसेनेचे सगळे नेते हे अचानक या घडामोडींवर शंका घेऊ लागले. शिवाय शरद पवारांची राज्यसभेतील टर्म ही संपत आलेली असताना पुढं काय याचीही चर्चा सुरू झाली आहे. या विषयांवर आपल्याला आजच्या 0 ओव्हरमध्ये चर्चा करायची आहे. त्यासाठी मी विजय साळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, उदय सामंत असोत की संजय शिरसाट किंवा अगदी प्रताप सरनाईक हे सगळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाची खातीही ते सांभाळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत गेल्या काही वर्षांपासून ही मंडळी काम करत आहेत. आगामी काळात तशाच पद्धतीनं त्यांना सुनेत्रा पवारांच्याही साथीनं राज्याचा कारभार करायचा आहे. पण असं असतानाही सुनेत्राताईंच्या शपथविधीवर कोऑर्डिनेटेड पद्धतीनं शंका का घेतल्या जात आहेत हा प्रश्न आम्हाला पडलाय आणि कदाचित तो तुम्हालाही पडला असावा. आता त्याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करण्याआधी तुमचं यावरचं मत ऐकायलाही आम्हाला आवडेल. त्यासाठी आम्ही आज 0 ओव्हरमध्ये विचारलेला प्रश्न आपण पाहूयात. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री सातत्यानं प्रश्नचिन्ह का उपस्थित करत असावेत असं वाटतं? भाजप विरोधी अजेंडा, सुनेत्रा पवारांना विरोध, चर्चेत डावलल्याचा राग की शरद पवारांना मदत, असे 4 पर्याय आम्ही आपल्याला या संदर्भात दिलेले आहेत. आणि या प्रश्नावर तुम्ही जो कौल देणार तोही आम्ही आपल्याला थोड्याच वेळात दाखवणार आहोत. मंडळी, नथिंग सेड बिफोर द वर्ड बट रिअली काउंट्स अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे आणि त्याचा अर्थ पण या शब्दाच्या आधी आलेल्या वाक्यांना फार महत्त्व नसतं. या म्हणीची आम्हाला आज का आठवण आली असेल तर त्याला कारण आहे शिवसेनांच्या मंत्र्यांची विधानं. सुनेत्राताई पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे, पण सुनेत्राताईंचं स्वागतच आहे, पण अशी वाक्य गेल्या 2-3 दिवसांपासून संजय शिरसाट असतील, उदय सामंत असतील, प्रताप सरनाईक असतील या शिंदेंच्या सरदारांकडून आपल्याला ऐकायला मिळत आहे. अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं. सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे, इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणे हे थोडंसं मनाला पटत नाही. राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी जे पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे. शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केलेलं आहे ते जर पाहिलं तर मला वाटतं या सर्व राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारलं गेलं नसावं. जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा तुम्ही जर
शपथविधीचे फोटो बघितले किंवा तटकरे साहेबांचे फोटो बघितले किंवा प्रफुल्लबाईंचे फोटो बघितले आणि त्याच्या खाली लाखो लोकांच्या आलेल्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर हे जे लवकर झालेलं आहे हे मला असं वाटतं त्या सोशल मीडियाच्या आधारे की अनेकांना पटलेलं नाही. काल लोकसत्ताचा आपण जर अग्रलेख बघितला असतं त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. स्वाभाविक प्रत्येकाच्या मनाला जे वाटत असेल पण त्याच्यामध्ये कायदेशीर बाब काय मला माहीत नाही. सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या याच्याबद्दल 100% म्हणजे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून समाधान आहे. पण एवढ्या लवकर का झालं ही देखील एक शंका त्याच्यामध्ये निर्माण होते. ही वस्तुस्थिती आहे बघा. विलिनीकरणाची चर्चा त्यांची चालू होती हे आम्हाला कुजबूज येत होती. खरं काय खोटं काय ह्या बाबतीत आम्हाला काहीच कल्पना नाही. परंतु ह्या बाबतीत शरद पवार साहेब सातत्यानं सांगतात की विलिनीकरण होत होतं. जे शरद पवार पूर्वी सांगायचे नाही तशी चर्चा नाही, परंतु तेच आता अजितदादांच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर बोलायला लागलेले आहेत. म्हणजे काहीतरी त्यामध्ये तथ्य असेल. परंतु शेवटी हा प्रश्न राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या विषयाला जास्त न बोलू लागेल. मंडळी, तुम्ही पाहिलेत, तुम्ही ऐकलेत, पण त्यानंतरही आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा तोच सूर आळवला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी त्यानिमित्तानं रायगड जिल्ह्यातला आपला स्कोर सेट करताना सुनील तटकरेंना लक्ष्य केलं. सुनील तटकरे हे विश्वासघाती आहे. ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेने जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजिवान आहे. अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं. महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही. बघा, शरद पवार साहेबांची बाजू घेण्या एवढे म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतो, आम्ही काही मोठे नाहीत कारण त्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे आणि अजितदादांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की जनतेच्या मनातलं जे काय ते लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे. तर जनतेच्या मनामध्ये ही मात्र कुठंतरी संभ्रमावस्था आहे की एकीकडे समाधान नक्कीच आहे की सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या किंवा अजितदादांचा वारसा त्या पुढे चालवतील, पण इतक्या लवकर का झालं आणि मग ते का झालं ही शंका येताना कोणी हे करून घेतलं का, याच्यामागं कोणी आहे का, हा उदय सामंतचा प्रश्न नाही आहे किंवा प्रताप सरनाईकांचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे. मंडळी, शिवसेनेचे हे सारे नेते एकाच पद्धतीनं शंका उपस्थित करत असताना आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथविधीच्या विषयावर बोलावं लागलं. प्रत्येकजण स्वतःचं राजकारण पाहत असल्याचं सांगून फडणवीसांनी अगदी आपल्या स्टाईलमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना ऐकवलं. जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे. बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले. पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे. म्हणजे आपण साऱ्यांनी ऐकलंय, मुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्ट शब्दात शिवसेनेच्या नेत्यांना, मंत्र्यांना सुनावलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी एवढं सांगूनही मंत्री संजय शिरसाट आपल्या मतावर ठाम आहेत. कुणाचा गैरसमज होत असेल तर त्याचं देणं घेणं नाही असंही त्यांनी सांगून टाकलं. दुःखद घटना घडली ना तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाही आहे. म्हणून मी त्यावेळेला ते केलेलं, माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली. त्यात काही कोणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणे घेणे नाही, परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडायचा आम्ही प्रयत्न करतो. आणि याच दरम्यान संजय शिरसाट यांनी आणखी एका वादाला तोंड फोडलं. मंडळी, खरं तर 2022 साली म्हणजे एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून म्हणजे त्यांच्या आधीच्या एकसंध शिवसेनेतून बाहेर पडले, त्याचवेळी एकसंध असलेली राष्ट्रवादी एनडीमध्ये येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा हा शिरसाट यांनी केला. बघूयात ते नेमकं काय म्हणाले.
NDAमध्ये येण्यासाठी आत्ताच नाही, मागे 22 सालीसुद्धा 2022मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता. हे नाकारता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या होत्या. कोणती खाते घ्यायची, कोणती खाते नाही घ्यायची, इथपर्यंत सुद्धा सगळ्या चर्चा घडल्या होत्या. हे त्या काळाचं असलेलं गणित होतं. परंतु आता ह्या मधल्या काळामध्ये त्यांच्या चर्चा झाल्यात की नाही झाल्या तर कशाच्या आधारावर झाल्यात याबाबतचं आणखीन जोपर्यंत स्पष्टीकरण शरद पवार साहेबांकडून येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा जो दावा आहे तो मान्य नाही. शिरसाटांना एवढ्या वर्षांनी याची आठवण का झाली असा सवाल पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. खरं तर 0 आवरच्या टीमनं यावर चर्चा करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना संपर्क केला, पण सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या नेत्यांनी या चर्चेला यायला विविध कारणांनी नकार दिला. ऐकूयात काही वेळापूर्वी शशिकांत शिंदेंनी ABP माझाला फोनवर दिलेली प्रतिक्रिया. शिरसाटांना 2022ची आठवण 2026ला कशी आली मला कळत नाही. हे कसं आहे, ह्यांचे हे सर्व ही स्क्रिप्ट ठरलेली आहे सगळ्यांची. एखाद्या पक्षाला आणि एकाला हे करायचं ही स्क्रिप्ट ठरलेली आहे. शिरसाटांना 2022ला कळलं, ते त्यावेळेला का नाही बोलले होते. आणि जर शरद पवारांना त्यावेळेला NDAमध्ये जायचं असतं तर राष्ट्रवादीचं विभाजनच झालं नसतं ना. एवढं साधं त्यांना कळत नाही का? ते यांना मंत्री कुठले करणार, काय कुठले करणार ह्या अगोदर यांना कळलं. हे सगळं बंपगिरी आहे, सगळं बोगसगिरी आहे. आणि मुद्दाम त्या प्रकारचं एखाद्या नेतृत्वाला आणि एखाद्या नेतृत्वाबद्दल चर्चा, स्वतःची चर्चा राहिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका ते करतात. मला वाटतं की अशी कुठलीही चर्चा, असे कुठल्याही प्रकारचा निर्णय पवार साहेबांच्याकडून कुठलाही अशी चर्चा झालेली नाही. आम्ही बरोबर साहेबांच्या बरोबर असतो. साहेबांच्या कुठलं मग मी मगाशी सांगितलं तसं असतं तर मग अजितदादांच्या बरोबरचा जो पक्ष विभागला गेला तो ह्या मुद्द्यावरच विभागला गेला होता, तो झाला नसता ना. त्यामुळे मला वाटतं की हे 2022ला त्यांना माहिती पडलेलं आता 2026ला सांगत असतील तर ते मला वाटतं ही स्क्रिप्ट आहे आणि जाणीवपूर्वक ही स्क्रिप्ट वाजवली जाते असं वेगवेगळ्या तोंडातून असं मला वाटतंय. आम्हाला माहित नाही तर त्यांनाच विचारा कुठून त्यांना कळलं, कुठून कशी माहिती मिळाली, कुठली खाती मिळणार होती ती त्यांनाच विचारा. तर मला माहित नाही त्या गोष्टीवर मी कसं सांगणार ना. आणि मंडळी, या सगळ्या राजकीय घडामोडींवर आपण राजकीय नेत्यांशी त्या पक्षातल्या चर्चा करणार आहोत. पण त्याआधी बघूयात आमच्या आजच्या प्रश्नावर आलेल्या प्रेक्षकांच्या काही निवडक प्रतिक्रिया आपल्या मीडिया सेंटरला. एक्सवर श्याम म्हणतायत सत्तेचा मलिदा एकट्यानं खाताना दुसरा लाभार्थी नको म्हणून. एक्सवरच विनोद मुंढे म्हणतायत शिवसेनेची प्रत्येक हालचाल ही सत्ता समीकरणांशी जोडलेली दिसते, त्यामुळे शपथविधीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं साहजिक आहे. यूट्यूबवर अमित जाधव म्हणतायत शिवसेना नाईलाजानं भाजप सोबत आहे, पण संधी मिळताच शिवसेना भाजप विरोधी अजेंडा दाखवते. यूट्यूबवरच आशिष मनवरे म्हणतायत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करून फडणवीसांनी एकाच दगडात 2 पक्षी मारलेत. अजित पवारांच्या घरात सहानुभूती आणि शिवसेनेच्या महत्वाला आळा. फेसबुकवर हनुमंत चव्हाण म्हणतायत सरकारमध्ये आपलं स्थान टिकून राहावं म्हणून शिवसेना सुनेत्रा पवारांना विरोध करतायत. इंस्टाग्रामवर VM पाटील म्हणतायत भाजपानं सुनेत्राताईंना संधी देऊन आपली नवीन खेळी केली आहे. आणि मंडळी, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आत्ता चर्चा करायची आहे ती भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे, शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना NC आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर या तिघांची. हे तिन्ही पाहुणे आपल्यासोबत गेस्ट सेंटरमध्ये आहेत. या तिघांचंही ABP माझाच्या 0 ओव्हरमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न अर्थातच शायना NC आपल्याला आहे. शिवसेना नेत्यांचा नक्की प्रयत्न आत्ता सध्या काय चालू आहे? कारण रोज एक मंत्री उठतो आणि सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या घाईघाईनं का करण्यात आला असा प्रश्न विचारण्यात येतो. तुमच्या पक्षाचा हा अजेंडा बनलाय असं जर आत्ता लोकांना वाटलं तर ते नाकारताही येणार नाही, कारण या पद्धतीनं प्रश्न विचारले जात आहेत.
सर्वप्रथम तर श्रद्धांजली अजितदादांना आणि आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे हे पण प्रतिक्रिया दिलं की त्यांचा वाढदिवस आहे 9 तारीखला आणि कोणाला पण हे सेलिब्रेट नाही करायचं, कारण त्यांना इतकी वाईट वाटलं की त्यांचे कलीग, त्यांचा भाऊ, त्यांचे जे सहयोगी दल आणि एक अलायन्स पार्टनर म्हणजे एनसीपी. तर आमचं हेच म्हणायचं आहे की जे निर्णय घेतलं सुनेत्रा वहिनी बद्दल ते त्यांची एक व्यक्तिगत इंटरनल इश्यू आहे एनसीपीचा. आम्हाला फक्त हे सांगायचं आहे, एक लाडकी बहीणला हे संधी भेटलं, त्यांना आपण स्वीकार करू आणि स्वागत आहे त्यांचं. परंतु टायमिंग बद्दल तुम्ही खरं म्हणतात, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांबद्दल एक संवेदनशीलता आहे आणि ते संवेदनशीलता आहे पूर्ण परिवारसाठी. जे प्रश्न तुम्ही आता आम्हाला विचारतात एबीपी वरती ते कदाचित तुम्हाला एनसीपी ला विचारायचंय की काय आहे त्यांचे अडचण, काय होतं त्यांची सोच विचार, आणि ते त्यांचे इश्यू आहे तर त्यांनी एक उत्तर द्यावं. विकासजी, खरं तर आम्ही हा प्रश्न गेल्या 2-3 दिवसांपासून शिवसेनेचे नेते जे प्रश्न उपस्थित करतायत त्या मुद्द्यावर शायना एनसीना विचारला होता, पण त्यांनी चेंडू तुमच्या कोर्टात टोलवलाय. तुम्हाला त्यांचं हे उत्तर पटतंय का, आणि जर पटत नसेल तर तुम्हाला आणखी मुद्दा पुढे हा काय नेता येईल? नाही, शायनाजी ज्या बोलतायत त्यांचा सद्भावना, शिंदे साहेबांच्या बद्दलचं मत याच्याबद्दल कुणाचं दुमत नाहीये, परंतु एका अत्यंत अशा महाराष्ट्राच्या लोकनेत्याचं अकाली असं जाणं, त्या कुटुंबावरती आलेली परिस्थिती आणि एकूण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्या परिस्थितीवरती माझ्या महाराष्ट्राने जिजाऊ सावित्री अहिल्या ताराराणीचा हा महाराष्ट्र आहे, जिथे आपल्या पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा या सर्व महानायकांनी खऱ्या अर्थाने हातामध्ये शस्त्र घेतलेले आहेत वेळप्रसंगी, आणि स्वराज्याचा गाडा जसा जिजाऊंनी पुढे नेलेला आहे तसाच माझ्या अहिल्या राणींनी सुद्धा पुढे नेलेला आहे आणि तारा राणींनी सुद्धा लढत दिलेली आहे. आणि म्हणून एक प्रसंग असतात वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती दाखवून दिली पाहिजे की अशा वाईट काळामध्ये एका आपल्या भगिनीच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने ज्या अजितदादांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे दादा झालेले होते ते, आणि असं काम केलेल्या माझ्या एका दादांच्या सुविद्य पत्नी सुनेत्राताई वहिनी आणि ताईंच्या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत किंवा शपथ झाल्यानंतर ज्या पद्धतीने एकूण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जी राळ उठवण्यात आली, आणि विशेषतः मला वाईट वाटतं की शिवसेनेचे आदरणीय दादांच्या बरोबर ज्या मंत्र्यांनी काम केलं त्यांनी खऱ्या अर्थाने या प्रसंगाला अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करणं अत्यंत चुकीचं होतं. भावना या वेगवेगळ्या ठिकाणी कधी कुठं काय प्रदर्शित करायचं असतं हे सुद्धा प्रत्येकाला आपल्याला समजलं पाहिजे. एक महाराष्ट्र म्हणून आपण या महाराष्ट्राचा संस्कार म्हणून किमान अशा प्रसंगामध्ये शांत राहिलं तर बरं असतं, परंतु आपण या अगोदर ज्या चर्चा ऐकवल्या त्या प्रत्येक नेत्याचं ज्यावेळेस स्टेटमेंट ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की प्रत्येकाने प्रत्येकाचं आपलं राजकारण त्याच्यामध्ये शोधलेलं आहे. विकासजी, तुम्ही तुमचा मुद्दा नक्कीच उत्तम पद्धतीने मांडलाय. मला पुढचा तोच मुद्दा घेऊन मला भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे जायचं आहे. सिद्धार्थजी, या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला मुद्दा अगदी स्पष्टपणे मांडलाय, पण एक आमदार म्हणून तुमचं मत काय आहे? आणि त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारेन. मला सर्वप्रथम असं वाटतं की हा एक महाराष्ट्रासाठी खूप मोठा झटका आहे, दुःखाचा क्षण आहे. आणि जे काही आपण सहकारी आपण जे आता काही ना काहीतरी त्यांनी वक्तव्य केले, आपण सगळ्यांचा अनुभव अजितदादांबरोबरच अशा वेळेला स्मरण केला पाहिजे की मला एक आमदार म्हणून गेल्या 6 वर्षामध्ये कशा प्रकारे त्यांचा अनुभव आला, किती मदत झाली, किती त्याच्यामुळे कामं मार्गी लागली. कधी कधी आपण असा विचार केला तर अशा वेळेला एवढा मोठ्या झटक्यातनं जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेला मिळालाय, अशा वेळेला हा विचार, मला असं वाटतं विचार पण येऊ नये आणि त्याच्याबद्दल कुठली वक्तव्य खरंच नसावं. आणि कारण एकंदरीत कुठल्या परिस्थितीतनं ते परिवार जात असेल, अशा प्रकारचे निर्णय ते घेतायत, ह्याचं जजमेंट करणं मुळातच चुकीचं आहे. बरोबर आहे, योग्य, हे चुकीचं आहे. कारण जी घटना घडली
ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यामध्ये आपण संवेदनशील राहून आपण जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेते त्याचा एक विचार असेल. आज शेवटी त्यांचे 40 पेक्षा जास्त आमदार आहेत, खासदार आहेत. एवढ्या लोकांनी जनतेने त्यांना मतं दिली आहेत, सत्तेत आणलंय. त्यामुळे एवढ्या दशकाचा पक्ष आहे. त्यामुळे आपण नक्की ह्या सगळ्या टोटॅलिटीमध्ये विचार केला तर आता कुठल्याही प्रकारे आपण ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं सिद्धर्जी, याच मुद्द्यावर मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज शेवटी हस्तक्षेप केलाय आणि ज्या काही गोष्टी होत आहेत त्या योग्य नाहीत हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय. त्यावर तुम्ही काय म्हणाल? आणि दुसरी गोष्ट, शिवसेनेचे मंत्री जे शंका उपस्थित करतायत ते अप्रत्यक्षरित्या दुसरी कोणाला राजकीय मदत करतायत असं तुम्हाला वाटतं का? 2 प्रश्न एकाच प्रश्नात आहेत. मला असं वाटत नाही की त्याच्या मागचा हेतू काही वेगळा असावा, पण मला एवढंच नक्की वाटतं की जे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलले तेच खरं अतिशय म्हणजे त्याचा योग्य अनालिसिस आहे की आता ही वेळच नाही की कुठल्याही प्रकारचं जजमेंट कोणाबद्दलही करण्याचा. आणि स्पेसिफिकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती जो डोंगर, दुःखाचा डोंगर आता त्यांच्यावरती जो आलाय त्याच्यावरती तर आपण कुठल्याच प्रकारे ह्याच्यातनं आपण उलट अजितदादांसारखे जे नेते आहेत ह्यांच्याबद्दल, ह्यांच्या गुणांबद्दल, ह्यांच्या कर्तृत्वाबद्दल जेवढं काही आपण स्मरण करून ऊर्जा घेऊ शकतो तेच खरं त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली होईल. त्यामुळे हा विषय, ही वेळच बोलण्यासारखी नाही, तेच मुख्यमंत्री आता बोलले. शायनाजी, या दोघांच्या मुद्द्यावर तुम्हाला काही बोलायचंय का? आणि त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारेन. शायना एनसी यांच्याशी आपला संपर्क तुटला. मी पुन्हा एकदा विकास पासलकर यांच्याकडे जातो. विकासजी, खरं तर हा एक मुद्दा आपला हा आहेच की एका बाजूने ज्या पद्धतीने शिवसेनेचे मंत्री जे आहेत हे शंका उपस्थित करत आहेत, पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची काही जी नेते मंडळी आहेत त्यांच्या मनातही अजितदादाचा जो अपघात झाला त्याविषयी त्यांच्या मनात संशय आहे आणि खास करून अमोल मिटकरी सातत्यानं या गोष्टी बोलून दाखवत आहेत. नेमका काय संशय आहे या विमान अपघाताबद्दल? नाही, आता काय असतं, एखादी घटना झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये संशय येणं या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या असणाऱ्या जनतेमध्ये किमान 5 कोटी जनतेच्या मनामध्ये ही शंका आहे म्हणजे की बाबा दादांचा अशा पद्धतीने अपघात होणं हा खऱ्या अर्थाने अपघात आहे की घात आहे, ही शंका येणं प्रत्येकाला वाटतं. कारण प्रत्येकाचं त्या नेत्याबरोबर एक कनेक्ट असतो आणि हा इतका लोकनेता प्रचंड जनसेवेसाठी वाहून घेतलेला आहे. आज महाराष्ट्राचं दुर्दैव काय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मोठे होतात, परंतु त्या नेत्यांचं मोठे पण कधी कळतं की जेव्हा तो या महाराष्ट्राला सोडून इहलोकामध्ये जातो, त्याची यात्रा संपवतो, त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राला आपल्या माणसांचं मोठेपण समजतं. आणि म्हणून आज माननीय अजितदादांच्या बद्दल प्रत्येक व्यक्तीला आज वाटतं, प्रत्येक व्यक्तीला हळहळ वाटते आणि त्याच्यामधून लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात. कारण वेगवेगळ्या वेळी पायलट बदलले गेले किंवा ह्या ज्या काही शंका आहेत त्यामुळे लोकांना यामध्ये कुठंतरी एक शंकेची मनामध्ये त्यांच्या पाल चुकचुकते आणि त्यामुळं राज्यकर्ते असतील किंवा काही आमदार असतील किंवा अनेक सर्वसामान्य लोक असतील त्यांना अजून सुद्धा महाराष्ट्रातील जनता या धक्क्यातून सावरायला तयार नाहीयेत. कारण माननीय अजितदादांचं असं अकाली जाणं, ज्या माणसाने वेळ काढली आयुष्यभर, प्रत्येक वेळेचा आणि क्षणाचा उपयोग करून घेतला, तो माणूस जेव्हा जातो, आज माझ्या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला माहितीये की दादा जाताना सुद्धा शेवट लोकांच्या कामाची. विकासजी, आपण आपला मुद्दा योग्य पद्धतीने मांडलाय, पण तुम्ही आणि सिद्धार्थ शिरोळे त्याचप्रमाणे शायना एनसी आपण तिघही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या तिघांचेही आभार. मंडळी, राज्याच्या राजकारणात आणखीही काही घडामोडी घडतायत, त्याकडे जाण्याआधी आपण पाहूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला आमच्या प्रेक्षकांनी काय कौल दिलाय. पोल सेंटर. आमचा प्रश्न होता, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री सातत्यानं प्रश्नचिन्ह का उपस्थित करत असावेत असं वाटतं. 23,000 प्रेक्षकांनी या प्रश्नावर कौल दिलेला आहे विविध सोशल मीडियावर. त्यापैकी भाजप विरोधी अजेंडा असा मुद्दा त्याच्यावर केलेला आहे, टॅग केलेला आहे 46% प्रेक्षकांनी. सुनेत्रा पवारांना विरोध असं म्हणतायत 18% प्रेक्षक. चर्चेत डावलल्याचा राग असं म्हणतायत 21% प्रेक्षक. आणि ही शरद पवारांना मदत असावी असा मुद्दा उपस्थित करतायत 15% प्रेक्षक.
मंडळी, राज्यातल्या विविध महापालिकांमध्ये महापौरपद निश्चित करण्याच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत ना, तसतसं राज्यातल्या आणि स्थानिक राजकारणातही वेगानं हालचाली होताना आपल्याला दिसत आहेत. नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, भिवंडी या महापालिकांचं राज्यातल्या इतर महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेपासून विविध महापालिकांमधली महत्त्वाची पदं ही पदरात पाडून घेण्यासाठी पक्षांतर्गत तसंच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बेरजेचं राजकारण सुरू झालंय. हे सारं राजकारण पाहिल्यानंतर ते नैतिकतेच्या जवळ तरी जाणारा आहे का असा प्रश्न आपल्या जनतेला पडला तर काही वावगं ठरणार नाही. या मुद्द्यावरही आपण झिरो अवरमध्ये चर्चा करणार आहोत. पण झिरो अवरमध्ये पुढे जाण्याआधी याच मुद्द्याशी संबंधित आज आम्ही तुम्हाला विचारलेला प्रश्न काय आहे तो पाहूया पोल सेंटरला. आपला आजचा दुसरा प्रश्न, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षानं सर्वात नैतिक राजकारण केलंय असं वाटतं? भाजप, शिवसेना, मनसे की ठाकरेंची शिवसेना असे 4 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर लक्ष वेधलंय ते मालेगावच्या निकालानं. अवघ्या 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीनं 35 जागा जिंकून मालेगावात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पण तरीही मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा जादुई आकडा म्हणजे मॅजिक फिगर आहे ती 43. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या पाठिंब्यानं ही मॅजिक फिगर गाठल्याचं इस्लाम पार्टीनं आजच जाहीर केलं. आपण उद्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवड करू असलं इस्लाम पक्षाकडून सांगण्यात आलं. पण या बातमीसह आज सकाळी आलेल्या बातमीनं मालेगाव महापालिकेचा तिढा कसा सुटणार असा प्रश्न निर्माण केला होता. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महापौर निवडणुकीत पक्ष तटस्थ राहणार असल्याचं जाहीर करून या महापालिकेबाबत प्रश्न निर्माण केला होता. हे आम्ही तटस्थ भूमिका बजावणार आहे. आम्ही कोणाच्याही सोबत जाणार नाही आहे. तर ऑलरेडी हे डिक्लेअर केलेलं आहे आम्ही. तर आम्हाला असं वाटतं की यांच्यापेक्षा हे थोडे कमी आहे, तर त्यांचा फायदा होत असेल तर नक्की आम्ही त्यांना हे मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तटस्थ राहून. पण मंडळी, हा निर्णय जाहीर करण्याआधी एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल, गटनेते अब्दुल मलिक युनुस यांनी शिवसेनेचं मालेगावात नेतृत्व करणारे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात झालेल्या भेटीगाठींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवसेनेचा महापौर आणि एमआयएमचा उपमहापौर असं गणित इथं विचारात घेतलं जात होतं. पण शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनं एमआयएम सोबत कुठेही सत्तेत जाणार नाही असं सांगितल्यामुळं या समीकरणात मिठाचा खडा पडलाय का असा प्रश्न आता निर्माण झालाय. त्यासोबतच एमआयएमच्या भूमिकेकडे सत्ता स्थापनेवर काय परिणाम होणार आहे तेही पाहावं लागणार आहे. आधीच सांगितलं, आमची भूमिका पक्षाची हीच आहे. आमचे रवींद्र चव्हाण आहेत, त्यांची भूमिका आहे, माननीय मुख्यमंत्री मोदींची माझं बोलणं. पण आम्ही एमआयएमबरोबर कदापि जाणार नाही, जाऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला महापौर करायचं म्हटलं, असे प्रस्ताव आले तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आम्ही त्या ठिकाणी तटस्थ राहू. आम्ही कुठल्याही अजून एक दुसरी इस्लामिक पार्टी आहे, आम्ही त्यांच्याबरोबरही नाही आणि आम्ही एमआयएमबरोबर जाणार नाही. मंडळी, मालेगाव नंतर आता वळूयात नाशिकमधल्या राजकीय घडामोडींकडे. गेल्या अनेक दिवसांच्या रणकंदनानंतर नाशिकमध्ये आज अखेर महापौर आणि उपमहापौर पदाचं कोडं सुटलं. नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे हे बिनविरोध निवडून आले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही अशी भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी घेतल्यामुळं शिवसेनेसह भाजपचे सुनील केदार नाराज झाले होते. मात्र वरिष्ठ पातळीवरून दबाव आल्यानंतर अखेर युती झाली. ऐन वेळेवर वरतून निरोपाला रात्रभर माझे सगळे 4 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं. पण नंतर असं ठरलं की विलासजींनाच त्या ठिकाणी उपमहापौर करायचं. आणि ऐनवेळी सकाळी मी 9:30-10 वाजता मच्छिंद्र साहेब, बाळासाहेब साहेब यांना, आम्ही राहुल आहेर वगैरे आम्ही सगळे होतो आमदार आमचे, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, सांगितलं आणि त्यांनी तात्काळ तो शब्द पाळला. तात्काळ म्हणजे काही हरकत नाही, पक्षासाठी मी माघार घेतो. त्यांनी लगेच माघार घेतली. निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल. मंडळी, महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यापासून नाट्यमय राजकारण आणि राजकारणांमुळे अजूनही चर्चेत असलेली महापालिका म्हणजे चंद्रपूर महापालिका. काँग्रेस आणि भाजप अंतर्गतच झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामामुळे चंद्रपूर महापालिका रोजच बातम्यांमध्ये राहिली आहे.
काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर आज अखेर दोन्ही गटांचे नगरसेवक हे नागपूर विभागीय कार्यालयात गटनोंदणीसाठी एकत्र आले. पण असं असतानाही दुसरीकडे मात्र भाजपमधील किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यातील वाद मिटलेला अद्याप तरी दिसत नाहीये. चंद्रपुरात मुनगंटीवारांना निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षानंच दिल्याचं चंद्रशेखर बावनकुळे सांगत असले तरी जोरगेवारांच्या गटात असलेल्या नगरसेविका सारिका संदूरकर यांनीही महापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय. संगीता खांडेकर यांनी यापूर्वीच भाजपकडून अर्ज दाखल केला. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला. भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते हे मात्र अनेकांनी अनुभवलं. पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे या पक्षाच्या अनुशासनामध्ये बसत नाही. या अगोदर एबी फॉर्म आणि आता पुन्हा आवेदन भरणं हे निश्चितपणे याची गंभीर नोंद पक्षाच्या बैठकीत होईल. याचं कारण असं आहे की आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते. पण काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी एक चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉलसुद्धा आम्ही घेतलेला. आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाही. म्हणजे राज्यातल्या महापालिकांमधलं हे जोडतोडीचं राजकारण बघितल्यानंतर कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे. आणि यावर आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी ABP माझाची संपादकीय भूमिका काय आहे हे सांगितलंय. ऐकूयात त्यांनी काय म्हटलंय. सरिता. धन्यवाद विजय. लवचिक हा सध्या राजकारणात चलनात असणारा शब्द. त्याचे आजचे जनक हे राज ठाकरे जरी असले तरी खरं तर आपल्याकडले राजकारण तसं नेहमी लवचिकच राहिलंय. कधी कमी तर कधी थोडं जास्त. आता शब्दांवरच बोलायचं झालं तर राजकारणात नैतिकता जसा एक शब्द आहे तसाच अजून एक शब्द म्हणजे शेवटची इच्छा. जी पडद्यावर दिसते ती नैतिकता, पण ह्याचा अर्थ पडद्यामागे काहीच सुरू नाही असंही नसतं. संपूर्ण बहुमत मिळालं की आपोआप नैतिकता आणि विचारधारा वगैरे शब्द उच्चारणे सोपे होते. संपूर्ण बहुमत मिळालं नाही की लवचिकता, आपदधर्म वगैरे शब्द वापरून घेतलेल्या निर्णयांना गोंडस गिफ्ट रॅप केल्या जाते. महापौर निवडीत, महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करताना अगदी हेच होतंय. मतदारांनो, रिलॅक्स. काहीही नवीन होत नाहीये, फक्त ते नवीन वाटतंय. विजय. धन्यवाद सरिता. आणि याच मुद्द्यावर आम्ही विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावरचा कौल पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षानं सर्वात नैतिक राजकारण केलं असं वाटतं? 55,000 प्रेक्षकांनी आपला कौल दिलाय. भाजपनं केलंय नैतिक राजकारण असं 30% प्रेक्षक म्हणतायत. 10% प्रेक्षक म्हणतायत शिवसेना म्हणजे जी शिंदेंच्या नेतृत्वाखाली आहे. मनसेनं केलंय असं 9% प्रेक्षक म्हणतायत आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 51% प्रेक्षकांनी साथ दिलेली आहे. मंडळी, बातमी आहे भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजयाची. टीम इंडियानं अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवून 6व्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं इंग्लंडवर 100 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीची शतकी खेळी निर्णायक ठरली. त्याच्या याच शतकाच्या जोरावर भारतानं 50 षटकात 9 बाद 411 धावांचा डोंगर उभा केला होता. अंडर-19 विश्वचषकाच्या आजवरच्या अंतिम सामन्यांमधली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यात वैभवनं अवघ्या 55 चेंडूत शतक ठोकलं आणि त्यानं 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांसह 175 धावांची खेळी साकारली. कर्णधार आयुष म्हात्रेनं अर्धशतक झळकावलं आणि त्यानंतर भारताच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडची दाणात दाण उडाली. इंग्लंडचा अख्खा डाव
311 धावात आटोपला. आपण पाहूया कर्णधार आयुष म्हात्रेचे वडील या भारताच्या विजयावर नेमकं काय म्हणाले. मतलब वो आयुष का प्राउड तो बोलना है, उसके लिए शब्द नहीं है, क्योंकि जिसने एक ऐसा चीज जो है जो कभी किसी से बात नहीं की गए 24 में उसको वो चैलेंजर्स को उसको सिलेक्ट नहीं होता, तब उसको बोला था कि अगले वर्ल्ड कप में तू खेलेगा और वो तू कैप्टन करेगा, और वो प्राउड अभी मैं इतना एंजॉय करो कि वो कैप्टन बन के वो अभी वर्ल्ड कप ला रहा है अभी अपने. ये आप एक पिताजी से बात कर रहे हैं, इसलिए आप सोच नहीं सकते कि क्या अभी मेरे फीलिंग्स क्या रहेगी. अभी इसके लिए मेरे पास वर्ड ही नहीं है. मंडळी 2020 विश्वचषकाला सुरुवात होते आणि त्याच्या आदल्या दिवशीच भारताच्या 19 वर्षांखालील संघानं विश्वचषक जिंकलाय. हा एक योगायोग आहे आणि त्याच योगायोगासंदर्भात आपल्याला बोलतं करायचं आपला प्रतिनिधी सिद्धेश कांसेला. सिद्धेश, विजय, आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे उद्यापासून आपण एक वर्ल्ड कप कॅम्पेन सुरू करतोय, पण त्याच्या एक दिवस आधीच आपल्या घरी एक वर्ल्ड कप ट्रॉफी आली आहे, एक ट्रॉफी आली आहे आणि ती ट्रॉफी आणली आहे आयुष म्हात्रेच्या युवा टीम इंडियानं. अंडर 19 टीमनं 6व्यांदा वर्ल्ड कप पटकावला आहे. आजवरच्या इतिहासात इतक्या वेळा वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया ही पहिलीच टीम आहे. पण या स्पर्धेआधी जेव्हा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आणि त्याच्यानंतर इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला हरवून जेव्हा फायनल गाठली, तेव्हा एक चर्चा अशी सुरू झाली होती दबक्या आवाजात की इंग्लंड ह्यावेळी बाजी मारणार का, कारण या स्पर्धेमध्ये भारताने जरी एकही सामना गमावला नसला तरी इंग्लंडनेही त्याच तोडीसतोड कामगिरी केली होती आणि इंग्लंडचं पारडं जड मानलं जात होतं. पण फायनल सुरू झाली आणि त्यानंतर वैभव सूर्यवंशी नावाच्या भारताच्या हिऱ्यानं जी कमाल केली, त्यानंतर इंग्लंडला या फायनलमध्ये डोकं वर काढण्याची संधी मिळालीच नाही. वन मॅन शो पाहायला मिळाला वैभव सूर्यवंशीचा. 80 चेंडूत 175 धावांची इनिंग तो आज खेळला आहे आणि या इनिंगमुळे भारतानं 411 धावांचा डोंगर उभारला आणि त्याच्या दबावात खेळताना इंग्लंड 311 धावांमध्ये ऑलआउट झाली आहे आणि भारतानं 100 धावांनी हा विजय मिळवला आहे. आणि या वैभवची कामगिरी तर आहेच, पण एक महत्त्वाचा मला इथे उल्लेख करावा लागेल. 2018 साल पृथ्वी शॉच्या टीमनं वर्ल्ड कप जिंकला होता. याच न्यूजरूममध्ये आपण सेलिब्रेशन केलं होतं. पृथ्वी शॉ मुंबईकर आहे आणि आयुष म्हात्रे देखील मुंबईकर आहे, त्यामुळे ही अभिमानाची गोष्ट आहे मुंबईसाठी देखील. सिद्धेश, मुंबईसाठी ही अभिमानाची बाब आहे, कारण आयुष म्हात्रे हा मूळचा मुंबईचा आहे आणि तोच भारताच्या या अंडर 19 संघाचा कर्णधार आहे. पण त्याचवेळी मूळचा बिहारचा असलेला वैभव सूर्यवंशी आणि त्याची कामगिरी ही देखील आपल्यासाठी अतिशय मोलाची आहे, कारण मुंबई जिंकली आहे, बिहार जिंकलं आहे आणि आपल्या सगळ्यांचा भारत देखील जिंकला आहे. अंडर 19 विश्वचषक जिंकला आहे आणि आता आपल्या सगळ्यांची नजर आहे ती सूर्यकुमार यादवची टीम इंडिया 2020चा विश्वचषक जिंकणार का याकडे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया आणि आजच्या 0 ओव्हरमध्ये आपण इथेच थांबूया. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.